गेल्या 8 महिन्यात नागपूर पोलिसांनी 1000च्या वरती ड्रग्ज आणि गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या। ड्रग्ज विरोधी ऑपरेशन थंडरला मोठं यश प्राप्त झालंय। गेल्या 1 मार्चपासून 15 ऑक्टोबरपर्यंत नागपूर पोलिसांनी 758 ठिकाणी कारवाया करत 1007 आरोपींना अटक करत 7 किलो एमडी आणि 754 किलो गांजा जप्त केलाय। ड्रग्ज रॅकेट पूर्णतः उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचं नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितलंय। आपण सांगितलं मार्चपासून आतापर्यंत फार मोठी आपल्याला आपण कारवाई केली आणि त्याचे जवळपास 1007 लोकांना आपण अटक केलेली आहे। आणि जर आपण मुद्देमाल बघितला तर त्याच्यात जवळपास 11 कोटीचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि हे जे सगळे प्रकारचे जे ड्रग्ज असतात ते सगळ्यांवर आपण कारवाई केलेली आहे। उद्योगपती अझीम प्रेमजींच्या नावे गुंतवणुकीचं बनावट अॅप तयार करून एकाला 76 लाखांचा गंडा घातला गेलाय। पैसे पाठवून विदेशात गेलेल्या उद्योजकांना प्रेमजी यांच्या समूहाची मूळ वेबसाईट उघडून पाहिल्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात आलंय। विशेष म्हणजे यातले अर्ध्याधिक पैसे बीडच्या 2 बँक खात्यांमध्ये गेल्याचं समोर आलंय। बीडच्या बँक खात्यातून उद्योजकाचे पैसे पुढे शेकडो बँक खात्यांवरती वळते होत गेले। जवळपास 800 पेक्षा अधिक व्यवहार होत ते पुढे पाठवले गेले। 73 लाखाची अमाउंट त्यांनी इन्व्हेस्ट केली होती। आरटीजीएस वगैरे द्वारे त्यांनी पेमेंट केलं होतं। ऑथराइज फर्म आहे, त्यांनी एक ॲडवायझरी जारी केली होती की त्यांच्या साईटला छेडछाड करून किंवा त्यांच्या मार्फतीनं कोणीतरी डुप्लिकेट पद्धतीनं याच्यामध्ये लिंक पाठवत आहे। त्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे आणि त्यानंतर मग त्यांनी सायबर शाखा आणि पोलीस स्टेशन मुकुंदवाडी इथं तक्रार दिली।